एमपीएससी पेपरफुटीमध्ये आमदार अभिमन्यू पवार यांच्या निकटवर्तीयाचा हात असल्याचा दावा मेहबूब शेख यांनी केलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते मेहबूब शेख यांनी हा मोठा आरोप केलाय। गाढवेने आपल्या पत्नीसाठी पेपर फोडल्याचा आरोप त्यांनी केलाय। हा व्यक्ती पुण्याच्या महापौरांचा पीए म्हणून काम करत होता असंही मेहबूब शेख यांनी म्हटलंय। एमपीएससी अध्यक्ष आणि सचिव महेंद्र हरपाळेंना तत्काळ निलंबित करा अशी मागणी मेहबूब शेख यांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आवाज उठवला होता। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नाही, असं आहे की आता दूध का दूध पाणी का पाणी झालं। एमपीएससी नाकारणारच ना, कारण याचे पाळमुळे एमपीएससीत आहे। पेपरचा फोडेचा जो मेन डिस्ट्रीब्युटर आहे हा एमपीएससीत बसलेला आहे। आता जी अटक झाली ती दलालाला अटक झालेली आहे आणि ग्राहकांना अटक झाली, पण मेन म्होरक्या जो याचा मास्टर माइंड हा एमपीएससीत ठाण मांडून बसलाय ना नागासारखा। विद्यार्थ्याचं भविष्य हे भ्रष्टाचारी लोकांच्या हातात या सरकारनं दिलं, याच्यापेक्षा वाईट अवस्था कोणती आहे महाराष्ट्रातली? कोण आहे तो व्यक्ती ज्याच्या अनुषंगाने तुम्ही बोलताय आणि पोलीस तपासामध्ये तुम्ही देखील माहिती घेतली, काय तुमच्यापर्यंत अपडेट? असं आहे की ज्या गाडवेनला आता अटक केलं, तुम्ही बघा त्या गाडवेचं पॉलिटिकल कनेक्शन कुणासोबत आहे? भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार ह्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्ती आहेत ना। आता तिथल्या पुण्याच्या महापौरांचे देखील ते काम सांभाळत होते, ही माहिती आहे, आणि त्यांच्या मार्फत हे रॅकेट पुढे गेलंय अशी देखील चर्चा जोरात आहे। कारण ज्या वेळेला त्या गाडवेंच्या बायको मिसेसचं मेरिटमध्ये आलं म्हणून मी ट्विट केलं, त्यावेळेला त्या गाडवेंचा मला फोन आला, माझ्या काही मित्रांच्या मार्फत, काही पदाधिकाऱ्याच्या मार्फत, 4-5 वेगवेगळ्या लोकांच्या मार्फत मला फोन आले आणि माझं नाव घेऊ नका प्लीज, तुम्ही माझे फोटो भाजपाच्या मुख्यमंत्र्यासोबत किंवा इतर लोकांच्यासोबत आमच्या मिसेसचे फोटो ट्विट करू नका असं मला सांगितलं, आणि मला ट्विट डिलीट करा ही सुरुवातीला विनंती केली। मी म्हणलं हे ट्विट डिलीट होणार नाही, जे खरं आहे तुम्ही चौकशीला सामोरे जावा, तुम्हाला एवढी घाबरायची काय गरज आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।